नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढ अमावस्येचं खूप महत्त्व आहे. कारण ही अमावस्या ही पितरांच्या पूजेला समर्पित असते. या दिवशी लोक पितरांना प्रसन्न करण्यासाठी दान, धर्म, नैवेद्य, तर्पण, दिवा लावणे हे सगळंच करत असतात. त्याचप्रमाणे पितृतर्पण, पिंडदान, याचबरोबर त्यांच्या उद्धारासाठी गायत्री पाठाचे सुद्धा आयोजन केले जाते. एवढं महत्त्व या आषाढ अमावस्येला आहे. तर बघा, आज पूर्ण दिवसभरामध्ये अमावस्या आहे. ऑलरेडी सकाळी लागलेलीच आहे. आज पूर्ण दिवसभर रात्री 12:30 पर्यंत अमावस्या आहे. सो तुम्ही हा जो मी उपाय सांगणार आहे तो तुम्ही आज संध्याकाळी किंवा रात्री जरी 8, 8:30 जरी वाजले तरी तुम्ही हा करायचाच आहे. मागच्या वर्षी सुद्धा मी हा करायला सांगितलेला. भरपूर जणांना ह्याचा इफेक्ट जाणवला आहे. पितृदोष थोडा थोडा कमी होताना दिसत आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. बघा, या दिवशी पितरांना अन्नदान केल्याने पितरांची आत्मा तृप्त होते अशी मान्यता आहे. आणि आपले पितर जर प्रसन्न होऊन जर आशीर्वाद देत असतील तर एवढी छोटी सेवा आपण नक्कीच करू शकतो. तर बघा, अन्नदान तर तुम्हाला नक्कीच करायचं आहे. आज 12 वाजता तुम्ही तुमच्या गच्चीवरती, घरावरती किंवा गॅलरीमध्ये दहीभात ठेवू शकता. थोडे तीळ घालू शकता आणि तो दहीभात तुम्ही ठेवू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला मी आज जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला आज संध्याकाळी हा नक्की करायचा आहे. बघा, ज्या घराण्यामध्ये प्रखर पितृदोष असेल त्यांनी तरी हा 110% करावा. बघा, असं नाही की आज तुम्ही दिवा लावला आणि उद्या तुमचा पितृदोष गायब किंवा पूर्ण मुळापासून गेलेला आहे असं एका दिव्याने काय होणार नाही. पण येस, डेफिनेटली हळूहळू तो नक्कीच कमी होईल. बघा, आपण काय करतो, आपण सगळ्या देवांची पूजा करतो. आज ही पूजा, ती पूजा, ही सेवा, ती सेवा. पण काय होतं ना, या सगळ्यामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करणं किंवा त्यांची आठवण करणं हे आपण विसरून जातो. त्यामुळे आपली पितरं अतृप्त राहतात आणि मग जेव्हा आपल्याला त्रास होऊ लागतो तेव्हाच आपण फक्त पितरांची आपण आठवण करतो किंवा सेवा करतो. तर असं अजिबात करू नका. तुम्हाला जेव्हा जमेल दररोज नाही जमलं तरी आठवड्यातनं 1-2 दिवस, 3 दिवस किंवा सोमवार, बुधवार, रविवार ज्या पितरांच्या तिथी आहे त्या दिवशी तरी त्यांची सेवा ही नक्की करा. तर बघा, हा जो उपाय मी जो सांगणार आहे तो अगदी सिंपल आणि सोपा आहे. काहीही खर्च नाही आहे. सगळ्या वस्तू आपल्या घरीच आहेत. फक्त हा उपाय आपण केला पाहिजे. तर काय करायचं, संध्याकाळी एक सिंपल नॉर्मल कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. त्यामध्ये काहीही घालायचं नाही ना, मीठ, गूळ, हळद काही नाही. प्लेन कणिक घ्या, पाणी घ्या, कणकेचा दिवा बनवा. एक सिंपल, जरा मोठा बनवा म्हणजे जरा तेल जास्त राहील. 2-3 तास तो व्यवस्थित तेवेल. आणि तुम्हाला या दिव्यामध्ये 2 समईच्या वाती मिळून एक वात करायची आहे. तिळेल तेल घालायचं आहे किंवा कुठलंही जे देवाकडं तुम्ही तेल घालता ते घाला आणि थोडे काळे तीळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. बघा, जेव्हा आपण पितरांची सेवा करतो किंवा पितृ असं जेव्हा म्हणतो तेव्हा काळ्या तिळांना अतिशय महत्त्व आहे. तर थोडेसे तीळ टाका आणि तो दिवा तुम्हाला संध्याकाळी प्रदोष समय म्हणजे काय की 7, 7:30 किंवा अगदी तुम्हाला जरी लेट झाला आज तरी जॉबवर येऊन तुम्ही 8, 8:30ला सुद्धा तो दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे. पण त्या दिव्याचं तोंड तुम्हाला दक्षिणेकडे करून मगच तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि जर कणकेचा दिवा तुम्हाला जमला नाही तर साधी पंटी घ्या किंवा निरांजन घ्या. तसंच 2 वात घाला, तेल घाला आणि तो दक्षिणेकडे लावून तुम्ही प्रज्वलित करा. आता हे झाल्यानंतर तुम्हाला तिथंच आसन घालायचं आहे, बसायचं आहे. आणि जसं तुम्ही इथं स्क्रीनवरती बघता आहात तसं पितृपीडा निवारक स्तोत्र किंवा आपल्या नित्यसेवेमध्ये जे आहे ते पितृस्तुती स्तोत्र किंवा पितृ अष्टक जे आहे ते तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून एका आसनवरती बसून म्हणायचं आहे. ते आसन वेगळंच ठेवायचं आहे. नॉर्मल आपल्या देवघराच्या आसनामध्ये आपल्याला मिक्स करायचं नाही आहे. सो हे तुम्ही म्हणू शकता. पितृ अष्टक म्हणा किंवा येत नसेल तर सरळ यूट्यूबला लावून द्या, नमस्कार करा आणि त्यांची प्रार्थना करा. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्या दिव्याच्या
तिथं बसून आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे, मनोभावे आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे की जे काही आमच्या घराण्यामध्ये किंवा माझ्या कामांमध्ये किंवा आमच्या फॅमिलीच्या जे कामं आहेत त्याच्यामध्ये जर अडथळे येत असतील तर ते कमी होऊन दे. तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहून दे. आणि माझ्याकडून किंवा आमच्याकडून काही जर चूक झाली असेल, तुमची सेवा झाली नसेल, आमच्याकडून काही जर सेवेमध्ये जर चुका झाल्या असतील तर त्या माफ करून जे काही कामांमध्ये अडथळे येत असतील तर ते न येता तुम्ही आमची कामे सहज आणि सोप्या पद्धतीने करून द्या. आणि आम्ही जेवढी होईल तेवढी सेवा आजपासून आम्ही कायम तुमच्यासाठी करत राहू. तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या आणि आमच्या घराण्यावरती असाच राहून दे. तुम्हाला जर तुमची पितरांची नावं जर माहिती असतील तर तुम्ही ती घेऊन सुद्धा तुम्ही ही प्रार्थना मनोभावे तुम्ही करू शकता. आता हा दिवा का लावला जातो बरं? तर बघा, पितरांच्या ज्या तिथी आहेत ते सहसा सोमवार, चतुर्थी, शनिवार, अमावास्या अशा असतात. आणि बघा, अमावास्या म्हणजेच अंधार असतो आणि जेव्हा पितृ आपल्या लोकात जात असतात तेव्हा अंधार असतो. त्यामुळे त्यांना वाट दिसण्यासाठी किंवा त्यांची जी परतीची वाट आहे जेव्हा ते आपल्या लोकात जातात ती सुरळीत त्यांना जाण्यासाठी आपण हा दिवा त्यांच्यासाठी हा लावत असतो. त्यामुळे त्यांचा मार्ग क्लिअर होतो आणि त्यांचा जर मार्ग क्लिअर झाला तर आपला मार्गसुद्धा क्लिअर होतो आणि आपली जी कामे आहेत ती एकदम व्यवस्थित होत असतात. तर असा तुम्हाला हा दिवा लावून प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी 7, 7:15 वाजता आपला जो मेन उंबरा आहे दरवाजाचा त्याच्यावर एक पंटी ठेवा, निरांजन ठेवा किंवा काहीही ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 कापराच्या वड्या घालायच्या आहेत. मग तो भीमसेनी असेना किंवा साधा असेना आणि तो तुम्हाला बरोबर 7, 7:30 तुम्हाला जाळायचा आहे. अमावस्या आहे, हा उपाय तुम्ही दर अमावस्येला करा आणि बघा तुमच्या घरामध्ये किती फरक पडतो. कारण हा मी उपाय किती वर्ष करत आहे आणि आजपर्यंत मला त्याचा खूप अनुभव आलेला आहे आणि यांनी खूप फरक पडतो. जी काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे किंवा जे काही नेगेटिव्हिटी आहे ते जायला मदत होते आणि घरी खूप शांत आणि सकारात्मक वाटतं हे केल्यानंतर. तर हे 2 उपाय आज तुम्हाला न चुकता करायचे आहेत. भले 8 वाजेना, 8:30 वाजेना, 9 वाजेना, 12:30 अमावस्या आहे तर तुम्ही हा उपाय ही लेट झाला तरी चालेल, पण हे दोन्ही उपाय आज केल्याशिवाय आज झोपू नका किंवा जीवू नका. कारण हे तेवढंच महत्त्वाचं आहे. परत आषाढ अमावस्या यायला परत 1 वर्ष जातं आणि तोपर्यंत आपण काही थांबू शकत नाही. त्यामुळे आज आलेली आहे, दिवसभर आहे, तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील या व्हिडिओ संबंधी किंवा आषाढ अमावस्येच्या उपाय संबंधी तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.